बाजार जायचा. राधे बाजारी चालल्यात खरं, परंतु सारी तयारी झाली का? हो, 6 तयारी झाले बघ. कोण दही, कोण तूप, कोण लोणी असं घेतलं बघ. आणि त्याबरोबर काय स्वयंपाक देखील केलाय. हे बाई, हे झालं तुमच्या आमच्यासाठी ग, परंतु माझ्या रसिक जनांसाठी काय घेतलंय तुम्ही? मावशी तेही सांगितलं पाहिजे. हे बाई, ते सांगितलंच पाहिजे बघ. बरं सांगते. युगानुगे मी आहे श्रीकृष्ण कन्यांची वेळी. काय म्हणाली? युगानुगे मी आहे श्रीकृष्ण कन्यांची वेळी. आणि साऱ्या जनतेला लागले राधा आणि कृष्णाच्या प्रेमाची गोडी. लय छान. चल हो माग. अगे तू नंदना ग. होय मावशी. मग घेतेस की नाही तुझ्या नवऱ्याचं? होय, मला काही नाही. माझ्या नवऱ्याची काही सवय समजलं. समजलं, परंतु काय जायची सवय आहे ते नाही समजलं. अगं मावशी नाव ग. नाव होय. अगं मला वाटलं भलतच. मग घे की लवकर. ऐक तर, इंग्रजीत गौतम म्हणता ग्रास. कोण ग शिरला घरात? अगं मावशी हा. ग्रास नाही ग. मग? इंग्रजीत गौतम म्हणता ग्रास. आणि आमचे राघवाला त्रास. कसं येतात तर? अगं मावशी पिऊन ग. म्हणजे तुझा गोब एवढा येतं. मावशी फॅशन म्हणून पितो. आणि तुझा ग. तुझा फॅशन म्हणून पितो आणि माझा म्हातारा म्हणून पितो. तुझा पण गोब एवढा आणि माझा पण गोब एवढा. पण राजा आपल्या हातात काय? मावशी. अगं वेळच तेवढा. चला लवकर. चल, चल. काय झालं? तू आम्हाला पोरी पूर्ण सांगितलं आणि तुला कधी घेणार? घ्यायला पाहिजे बघ. अगं मेलीनं काय घ्यायला पाहिजे ते तरी सांगा. हा. मग हे कधी सांगायचं? मेलीनं माझी साडी ओली झाली. आता थंडीच्या दिवसात कशाने होणार? घामानच ना. तुम्हाला काय वाटलं? मावशी हा. आम्हाला भलतंच वाटलं. आम्हाला भलतच वाटलं. हे राधे ऐक तर, अगं पप्पी नाही दिली म्हणून माझे ते बसले होते रुसून. काय मावशी? अगं पप्पी नाही दिली म्हणून माझे ते बसले होते रुसून. आणि माझ्या बाबुरावाचं नाव घेते 5 घडी राखून. मावशी, 5 घडी. हा 5 घडी. आणि ते कशासाठी ग? अगं तुम्हाला नाही करायचं. अगं राखीवर येते. एखादा मध्ये गचकला तर? असं होय. हा, चला लवकर. हे राधे, काय झालं ग? तुम्ही बाजारी चालल्यात खरा, परंतु विक्रीसाठी कोणता माल घेतलाय तोही सांगा. तेही सांगितलं पाहिजे. हो तेही सांगितलं पाहिजे. बरं, सांग. नाही, तशी काय माझी बळजबरी नाही हा. पण मी काय म्हणते, समजा ही पोरगी जायची त्या लोणीवाल्याच्या दुकानात आणि त्याला म्हणायची दुधू घेता का दुधू? मोठी पंचायत होईल म्हणून विचारते. कोणता माल घेतला असेल ना तोही सांगा. बरं सांगते. एक विचला 2 इंच रुंद. काय म्हणाली? एक विकला आणि 2 इंच रुंद. एक विचला 2 इंच रुंद. लाल भडक माल गडक. आणि मावशी हवा तर दाबून बघ परत बघ. ए बाई, असा कोणता माल घेतलाय लाल आणि भडक? अगं मावशी माझा माल जरी बाहेर दिसाय कडे घातला ना हा? तरी आतून बघ मऊ मऊ आणि लुसलुसत आहे. अगं काय मावशी काय झालं तुला? ही मुलगी म्हणते या राधेचा मऊ आहे काय ग? लुसलुसत आहे काय ग? आली मोठी मऊ आहे काय गे, बिस्कुशीत आहे काय गे? आपल्याला काय चल हो माग. हे पुरी असा कोणता मऊ मध्ये लुसलीचा माल घेतलाय? अगं मावशी तुला समजलं नाही? आता सांगितल्याशिवाय आपल्याला समजणार कसं? अगं कोकमची पॅप्सी घेतली बघ. हा कोकमची पॅप्सी घेतलीस होय. ती लुसलुसीतच असते. तू काय घेतला? अगं मावशी मी घेतलाय रवा. तू घेतलायस रवा, परंतु पोरी हा रवा पाडलेला घेतलायस का दळलेला ग? अगं मावशी रवा पाडतात का ग? नाही नाही, आमच्याकडे रवा सर्वजण दळतात म्हणून तुला विचारलं रवा पाडलेला घेतलायस की दळलेला तो? मी घेतलाय रवा त्यात थोडी आपली साखर. परला मी साखर कशाला टाकलीस? अगं मावशी शिरा गोड आहे ना ग. हा म्हणजे शिरा गोड होण्यासाठी साठ टाकलीस तू साखर. आणि काय केलंस? हॅलो 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 बघ. ए बाई जास्त हलवू नको नाही तर मध्ये दांडा मोडायचा. अगं मावशी तसा कसा मोडेल? दांडा माझ्या नवऱ्याचा. दांडा तुझ्या नवऱ्याचा. ए बाई मी काय म्हणते, दांडा माझ्या नवऱ्याचा हाय. अगं मावशी तसं नाही ग. तिच्या नवऱ्याने ना आज दांडा जाऊन बांबूचा दांडा आणलाय बघ. म्हणजे तो मजबूतच असणार. हो. बसल पुढेपर्यंत. माझ्या बाचं कुठे जातंय? तू काय घेतलं? मावशी मी घेतलाय मावा. तू घेतलास मावा. मावशी मी घेतलाय मावा आणि ज्यांना पण लावा ते रात्री ऑनलाईन हवं. ए पुरी आता पण सर्वजण ऑनलाईन आहेत. पण समजा बिचाऱ्यांना तिकडे नाही रेंज भेटली तर तिकडे मागे गोंडात जाऊ असतच ना. होय काय? तर माग तू काय घेतलंस? अगं मावशी मी घेतला केळा. तू घेतलास केला. परंतु पोरी हा केला तो सावड्याचा घेतलास की त्या वसईचा ग? अगं सावड्याचा कशाला घेऊ? मी माझ्या बाबांचा केळा घेतलाय. तुझ्या पोरीचा केला घेतलास होय. ए राजे,
काय म्हणते बघ, मी माझ्या बाबांचा केला घेतलाय बघ. मावशी तसं नाही, तिच्या बाबांचे आहे ना केळीचे हात गडे बघ. हे कधी सांगायचं ते? अगं नवीनच आहे ना. अगं नवीन असल्यामुळे बोलते कशी तिरू तिरू, मी घेतलाय माझ्या बाबांचा केला म्हणून. ठीक आहे. अगं बाई, ही कोणता सुंदरा? अगं मावशी हा? सुंदराबाई नाही चंद्रबाई आहे ती. कोण ही चंद्राबाई? ओ चंद्राबाई, असा कोणता माल घेतलाय तोही सांगा. मावशी भेटलंय दूध. दूध घेतलास होय, लई छान. ही बघा, ही घरी गवळ्याची बोर जाऊ शोधते बघ. नाहीतर ह्या वासाड्या कुणी पेप्सी घेतलंय, तर कुणी रवा घेतलाय, तर कुणी मावा घेतलाय. या पोरीनं साधं सुद्धा दूध घेतलंय. लई छान. चला लवकर पोरीनो. मावशी तू आम्हा पोरी करून नाही घेतलास आणि तू कधी सांग ना तू पण घे बघ. ए बाई, तुम्ही एवढा सुंदर सुंदर माल घेतलाय, आता ही म्हातारी काय घेणार? मावशी, घे गं. तुमची बळजबरी आहे? हो, हो. ए बाई, तुमचा बळजबरी असेल ना, तर माझा माल ऐका. अगं राधे, ती शालू नेसली लोकांचा. काय मावशी? अगं शालू नेसली लोकांचा आणि माल घेतला बघ बिन भोकाचा. मावशी बिन भोकाचा हा, बिन भोकाचा. म्हणजे तुम्हाला नाही कळायचं पोरीनो, तुम्ही गवळ्याचे हात की घिसाड्याच्या? गवळ्याच्या. गवळ्याच्या पोरी आहात ना, मग एवढे वर्ष बाजार केला, बाजारात कुठे बिन भोकाचा माल दिसलाच नाही. नाही. अगं कसा दिसणार? तुमच्या वेळेला हा काय माल नव्हता, ते सव्वाग्याचं ना कुंकू आणि तिकडी तेच घेतलाय मी. चला लवकर. आता काय राहिलं? आता सात सुंदर कुठे बघ. सात शृंगार करायचा, परंतु पोरी हा सात शृंगार असतो कसा? मावशी तिथं बाजार करतेस तो सात सुंदर माहित नाही. आमच्या वेळेला काय सात शृंगार नव्हता. उचलला मग घेतला रविवती आणि चालली व टनाटन उडत या मथुरीच्या बाजारला. अगं मावशी सात सुंदर म्हणजे नाच सुंकर मूठ सात सुंदर म्हणतात. असं होय, मग करा लवकर.